I
आवाज वाढा, महाराजचा आवाज वाढा, महाराजचा. हरि ओम. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण.
पुढे
हाती तू राही जो मी तुझ पाये वेळा किंवा पांडुरंगा जयांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण हे जीवंतु श्रीचरण श्री गुरूंची नमस्कारोनी आता अवघेची त्रैलोक्य नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारारी भेटी काय माझी वाणी माणेल संतासी रंगवू चित्तासी आपुरिया मनोजव मारुतुल्यवेकं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मनं वानरुच्चमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता काय बुद्धी त्याच्या वाटा मग दावा सुभटा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझी पायी मद ठेवीत ठाई असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया मुक्ताबाई नमो भुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शिवे लागी अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मोठे आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावरे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत अखिल पूर्ण ब्रह्मांड नाही भगवान चराचरामध्ये वास करणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई वैकुंठवासी प्रातस्मरणीय
खानदेश भूषण वारकरी म्हणतात. सद्गुरू जगन्नाथ बाबा अंधाळेकर यांच्या चरणारविंद आणि सेवा समर्पित करण्याकरता आणि सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर 4 चरणाचा सेवेकरता घेतलेला अभंग. विठ्ठल महाराज सेवा केली निमित्त आहे, सर्वांना नेहात आहे. सांगनाद्य कर्तव्य या ठिकाणी गेल्या 24 वर्षापासून आणि चालू असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वैकुंठवासी प्रातस्मरणीय रूपचंद रामचंद्र परदेशी यांच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथी निमित्त आणि चालू असलेला त्यांच्या नातवांनी पंतवांनी सुरू केला असलेला हा उत्सव आणि या ठिकाणी गेल्या 24 वर्षापासून चालू आहे. आज या सप्ताहाचा तसा 6वा दिवस आहे, पण प्रास्ताविक कीर्तन म्हणून आज 7वा दिवस. विठ्ठल आणि या सेवेचा लाभ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. तरी माझ्या दैवांगारी महाराज अशा थोर परंपरेमध्ये आणि या ठिकाणी या सप्ताहाला ज्यांचं खूप मोठा आशीर्वाद आहे असे माऊली महाराज आंबेकर हरिभक्ती परायण आपल्या भागातलं एक मोठं वैभव हरणे बाबा रवींद्र बाबा हरणे यांचा सुद्धा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे. आणि विशेष या कार्यक्रमात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि हा कार्यक्रम चालू आहे असे असणारे आदरणीय श्री सुनील महाराज पेटावतकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आयोजनाखाली सगळा सप्ताह त्यांचाच आहे, पण आयोजन महाराजांनी बाबांनी केलेलं आहे आणि बाबांनी मला या ठिकाणी ही सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु महाराज अशी माझ्याकडून सेवा करून घेतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल उपस्थित या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती पारायण महाराज पंढरीनाथ महाराज सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसेच मृदंगाचार्य हरिभक्ती पारायण आमचे सोनू महाराज आहे. हरिभक्ती पारायण विणेकरी दीपक महाराज सुंदर असं त्या ठिकाणी विण्याचं काम ते करत असतात. तसेच आपल्याच बाबांचे जे पंतू आहेत हरिभक्ती पारायण ज्यांनी संस्थेमध्ये 4 वर्ष अध्ययन केलं असे आदरणीय श्री परमेश्वर महाराज सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले हरिभक्ती पारायण जयेश महाराज अंधाळेकर आहेत. तसेच या ठिकाणी लक्ष्मणजी महाराज ज्ञानेश्वर महाराज श्रीराम महाराज गावाचं सगळी बाल गोपाल वैष्णवी मंडळ मला वाटते बाबांच्याच घरातले एक काळकरी आहेत आणि मला फार असं का वा वय इकून बाबाने इकून मुलगा वा विठ्ठल नियोजन सुंदर असा हा सभा मंडप सुंदर बाबा विजय सिंग बाबा सुद्धा कार्यक्रमाला माफी बाबा सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसेच तुम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. सर्वांच्या चरणाला नमस्कार करतो. कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा असावं. या ठिकाणी सर्वांच्या चरणाला नमस्कार करून सेवेला प्रारंभ करतो. सुंदर असं नियोजन सुंदर असा सभा मंडप या ठिकाणी. आणि बाबाने मला सांगितले की पहिला सप्ताह आम्ही आमच्या अंगणातच करत होतो. पांडुरंगाची कृपा झाली, सभा मंडप झाला. तो सप्ताह सभा मंडपामध्ये होऊ लागला आणि सुंदर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण ते जवळजवळ तुमच्या घरातली जास्त फॅमिली करणारा जमलेलं आहे. मी बाबाला विचारलं आणि आमचा परिवार एकत्र आहे. म्हटलं वा आनंद वाटला मला, एवढं स्वाभिमान वाटलं. बाबा तुमचा स्वाभिमान मी कुठेही आता त्या ठिकाणी सांगणार आहे कीर्तनामध्ये. मला असं एकत्र फॅमिली खूप आवडते, खूप आवडते मला. हो मी बाबांना एका फॅमिलीचं नाव सांगितलं आधीच. मला खरंच आहे एकत्र फॅमिली पाहिजे हो. एकत्र फॅमिलीचा काय आनंद असतो तो बाबांना विचारावा. विठ्ठल फॅमिली कशी आहे तसं नामदेवरायांच्या घरी नामदेवाच्या घरी 14 जण भक्ती करी 14 सुना 14 पुत्र नित्य भक्ती नारायण महाराज. जसं नामदेवरायांच्या घरी 14 जणांची आणि जशी भक्ती करणारी होती एकत्र फॅमिली होती तशी बाबांच्या घरी सुद्धा 14 लोक आहेत.
रत्नागिरीमध्ये नामदेवरायांच्या अनुषंगाने या ठिकाणी महाराज बाबांच्याकडे सुद्धा 14 लोकांची फॅमिली आहे. सुंदरसं पारायण बाबांच्या नियोजनाखाली परमेश्वर महाराजांकडे व्यासपीठ आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे सामान्य ग्रंथ नाही. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव. जीवनामध्ये एक तरी ओवी माणसाने अनुभवली पाहिजे. महाराज आम्हाला वाचता येत नाही, एक म्हणा महाराज आम्हाला कळत नाही, अहो तुम्हाला कळत नाही, जे सांगताय त्यांना तरी कळाली का? जे सांगताय आजच्या कंडिशन मध्ये त्यांना तरी कळाली का? नाही मला ती कोणाच कळले नाही. वाचता येत नाही नका वाचता येत, पण कमीत कमी रोज बोट तरी फिरवा. पण दररोज ज्ञानेश्वरी 5 मिनिटं ज्ञानेश्वरीला, 5 मिनिटं गाथ्याला आणि 5 मिनिटं रामकृष्णरी क्रमाने करा. जीवनामध्ये कोणता परमार्थ नाही गेला तरी चालेल. विठ्ठल ज्ञानेश्वरी ग्रंथ इतका पवित्र आहे. महाराज चैतन्य महाराज टेलुरकर नेहमी सांगत असतात, ज्ञानेश्वरी बाकीचे ग्रंथ वाचले आणि ज्ञानेश्वरी नाही वाचली काही उपयोग, काही उपयोग नाही. आणि महाराज नुसती ज्ञानेश्वरी वाचली आणि बाकीचे ग्रंथ नाही वाचले तरी हरकत नाही. कारण ज्ञानेश्वरी हे सरस्वती मातेच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. विठ्ठल पवित्र हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची एक तरी ओवी जीवनामध्ये अनुभवावी. आणि महाराज ज्यांचे दासी म्हणून त्यांनी सेवा पत्करलेली आहे अशा जनाबाई म्हणतात, वाचेला असा पवित्र ग्रंथाचा आपण वाचन करत आहोत. बाबांनी सांगितलं की आमच्या लेकीबाई रक्षाबंधनला येत नाही, पण पारणाला आल्याशिवाय राहत नाही. हा योग चांगला आहे. तसंच पाहिजे. अहो रक्षाबंधनाला 1 दिवस राहायचं, पण आता 8 दिवस राहायला मिळणार आहे. आनंद मिळणार भक्तीचा. असंच पाहिजे. जसं बाबांच्या घरामध्ये अशी परंपरा आहे की या ठिकाणी सगळ्या लेकीबाई परमार्थाला येतात, पारायण करतात. तसं तुकाराम बाबा होऊन गेले मुक्ताबाईच्या जातीत पिवळेकर महाराज. त्यांच्या घरामध्ये त्यांचे तुकाराम बाबा त्या घरामध्ये 2 जणांनी आणि मुक्ताबाई परंपरा सांभाळली. त्यांच्या घरामध्ये घराण्यामध्ये आजही सप्ताह होतो. तो सप्ताह नेमका सप्ताह एकाच तिथीमध्ये असतो. माघ वद्य नवमीला त्याचा काला असतो आणि माघ वद्य नवमीला आमचाही काला असतो, कारण बाबांचा जन्मदिवस आहे. तो काला आणि आमचा काला एकच दिवशी असतो. तिथे अशी परंपरा आहे बाबा. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुळाचार आहे कर्णछेदनाचा. आपण कर्णछेदन करतो ना. मग कर्णछेदन करायचं आहे तर आपण काय करतो, आपला कुलाचार म्हणजे काय असतो, आपली जी कुलस्वामिनी असते त्या कुलस्वामीने जायचं, दिवे लावायचे, तेल आणायचं आणि ते कानाला लावायचं आणि मग कर्णछेदन करायचं. अशी परंपरा आपली आहे. पण त्यांच्या जाती परंपरा तशी नाही. त्यांच्या जाती परंपरा आजही अशी आहे की ते सप्ताह होतो, त्या सप्ताहाला अखंड समय असते. ती समय मधलं तेल ते कानाला लावतात आणि मग कर्णछेदन करतात. तोपर्यंत करत नाही. परंपरा काहीतरी पाहिजे की नाही. माझ्या वडिलांची विराशिला देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगा उपवास करणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला. जे वडिलांनी घालून दिलेली परंपरा आहे ती परंपरा उगल आहे. जे वडील करती त्या नाम जे वडिलांनी केलं त्याला नाम धर्म ठेवला असं पवित्र. आणि महाराज जे वडिलांनी करत आलेले आहे ती परंपरा आपण जोपासली पाहिजे. या ठिकाणी हा उत्सव आहे आणि बाबांनी नियोजन केलेलं आहे. पण आजोबांच्या आणि ऋणातून उत्तरदायी होण्याकरता दरवर्षी या सप्ताहाचं नियोजन आहे. 24वे वर्ष आहे आणि या 24व्या वर्षामध्ये मला सेवा आलेली आहे. आणि मला सेवेकरता घेतलेला अभंग आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाई साहेब महाराज अभंगात
आवडे हे रूप. मला ते रूप आवडते. का आवडते? काय कारण आहे? कारण सांगतात ते गोडीर आहे आणि सगुण आहे. आवडे गोडीरे सगुण. आणि पाहता लोचन सुखावले, हे लोचन सुखावले गेले म्हणजे डोळे माझे सुखावले. एवढंच नाही म्हणून देवा मला दुसरं काही नको. आता दृष्टी पुढे ऐसा असाच माझ्या दृष्टी पुढे अखंड पांडुरंगा तुम्ही असं उभं राहू, वेळोवेळा उभं राहा. पांडुरंगा असेच उभे राहा. एवढंच नाही देवा का हो असं वाटते तुम्हाला? कारण माझं जे मन आहे ते लाचावं लागले. लाचावले मन लागलीशी गोडी. त्या मनाला गोडी निर्माण झालेली आहे. आणि देवा आता तुला मला सोडावंसं वाटत नाही. ते जीवे न सोडी, माझ्या जीवाला तुला सोडावंसं वाटत नाही. ते जीवे न सोडी ऐसे झाले. पण देवा मला दुसरं काही नको बाबा. शेवटच्या चरणामध्ये मागणी करता हे महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही मागावी लढी वाढी पुरवावी आडी माय बापा. माय बापा हे तू आमची आडी तू पुरवावी असं महाराजांनी आपण दाखवता भावाचा आपल्याकडे मांडलेला आहे. सविस्तर चिंतन करूया. जसं पाहिलं तर या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये मागणी केली आहे. हा अभंग केव्हाही घेतला जातो सप्ताहामध्ये. 8 दिवसात तुम्ही केव्हाही घ्या. पहिल्या दिवशी तरी घेतला तरी चालेल आणि 7व्या दिवशी तरी घेतला तरी चालेल आणि मध्ये जरी घेतला तरी चालेल. विठ्ठल आज मला असं वाटलं 7वा दिवस त्यामुळे काय जागर करावा लागेल काय, पण मला लक्षात नंतर आलं की सप्ताह 9 दिवसात आहे, 9 दिवसात आहे. आणि महाराज ह्या खूप दिवसातल्या गोष्ट पण 6व्या दिवसाची 7व्या दिवसाची सेवा आहे. पण सेवेकरता घेतला बघ. महाराज म्हणतात आवड. महाराज आपल्याला या अभंगातून पहिल्या चरणामध्ये आवड सांगताय. आवडे हे रूप मला आवडते. कारण आवड महत्वाची आहे माणसाची जीवनामध्ये. आवड किती असते. काही ठिकाणी आवड सांगितली, या ठिकाणी आवड सांगितली तर मी तुम्हाला आवडीचे प्रकार सांगतो. वेगवेगळे प्रकार आहे आवडीचे. संसारी माणसाची आवड वेगळी आहे. लोभी माणसाची आवड वेगळी आहे. परमार्थिक म्हणजे संतांची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी. असे 4 आवडीचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. पहिली आवड तुम्हाला सांगतो ती संसारी माणसाची. आता संसारी माणसाची आवड जर म्हटली तर संसारी माणसाला सर्वात जास्त काय आवडते मी सांगत नाही. तुकोबराय सांगतात गाथ्यामध्ये 7व्या क्रमांकाचा अभंग आला. तुकोबराय सांगतात आवडीचा मारीला वेळा होय म्हणे कैसा वेळा. आवडीचा वेळा म्हणजे त्याला त्या ठिकाणी सर्वात जास्त आवडत असेल संसारी माणसाला तर संसारात आवडणारी वस्तू म्हणजे बायको. बायको सर्वात आवडणारी वस्तू आहे. महाराज किती आवडते. महाराज तिची आवड पुरवता माणूस काना होतो तरी त्याला काही तिची आवड पुरवत संपत नाही. तिची आवड पुरवतच राहत. आणि महाराज बघा जुने कीर्तनकार सांगायचे कीर्तनामध्ये विरोधाने सांगायचे आणि आमचे बाबाही सांगतात. मी त्यांचंच उदाहरण ऐकलंय. ते बसल्यावर त्यांचंच नाव सांगतो विठ्ठल विठ्ठल. मला काही विनोद येत नाही पण ते दिसले म्हणून मला आठवलं त्यांचं उदाहरण म्हणून सांगतो. बाबासाहेब मी सांगतात कीर्तनामध्ये महाराज दोघांचा जर विचार केला दोघं म्हातारे झाले की दोघांची मान कशी हलते. बाबा दोघांची मान अहो महिलांची मान हलते म्हातारपणी आणि पुरुषाची मान हलते म्हातारपणी. आता म्हातारे होत नाही तो विषय वेगळा. आता म्हातारे होत नाही तो विषय वेगळा. पण कमीत कमी आम्ही आमच्या आजोबा पंजोबा यांना पाहिलंय त्यांची मान कशी हलायची. अहो महिलांची मान हलताना अशी हलते आणि पुरुषाची काय कारण. पण रे बाबा काय कारण. मला कारण आहे. त्यांचं कामच काय आहे आणि हे म्हणता आता काहीच नाही. त्या ठिकाणी इतकी आवड असते त्याला. त्या ठिकाणी तिची आवड पुरवता हा काना होतो. महाराज अहो पंढरपूरला महाक्षेत्र पंढरपूरला आम्ही गेलो. एक वारकरी आम्हाला भेटला म्हणे बाबा आता दर्शन झालं माझी इच्छा आहे तुम्ही चहा घ्या. घेत नाही पण बाकीचे घेतात. म्हटलं आपल्याकडे दुसऱ्याच्या प्रकार पाहिजे. त्याला म्हटलं सरे 10-12 लोकांना मला सोबत घेतलं आणि त्या हॉटेलमध्ये एका ठिकाणी
बॅनर होतं. बॅनर जसं आपण सप्ताचं बॅनर लावलं तर ते छोटंसं बॅनर होतं आणि त्या बॅनरवर सुंदर लिहिलेलं होतं. पण काय होतं माहितीये का आरती होती. कोणाची असावी? तुम्हाला वाटलं असेल पंढरपुरामध्ये पांडुरंगाची असावी. ते पांडुरंगाची नव्हती किंवा ज्ञानोबरायांची नव्हती. पण तुम्हाला असं वाटत असेल सध्या काळ महादेवाचा आहे, महादेवाची आरती असेल. ती महादेवाची नव्हती, ती महादेवीची होती. ती त्याच्या बायकोची आरती लिहिली होती. तुम्हाला खोटं वाचत असेल तर आताही तुम्ही जाऊन वाचू शकता. महाद्वाराच्या बाहेर निघाले नामदेव पायरीच्या पुढे की त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या बाजूला जसा बोर्ड आहे, त्या बोर्डमध्ये एक छोटंशी हॉटेल आहे. त्या हॉटेलवर बॅनर आहे आणि ती त्या आरती लिहिलेली आहे. जय देव जय देव जय माझी बायको, ते तू सांगशी ते मी ऐकू. सुंदर लिहि. मी काही पूर्ण पाठ नाही केली, फक्त कीर्तनापुरती एवढी पाठ करून घेतली. तर मला त्याची आवड, तिची आवड इतकी असते महाराज. आवडीचा मारीला वेढा, आवडीचा वेढा. मला किती आवड तिची. ते म्हणते अहो निपट मजन पाहिल्या गहू सांजाती, एकटीला पाहिली बर धान्य, एकटीला 3 सांजा तरी म्हणते मला धकत नाही. आता तुमच्याकडची पायली वेगळी आणि आमची पायली वेगळी आहे. तुमच्याकडे पहिला हिशोब आहे, आमच्याकडे चौथ्याचा हिशोब आहे. चौथ्याचा म्हणजे तुमच्याकडची पायली म्हणजे आमचे 2 चौथे, तुमची 1 पायली. बरोबर आहे ना? 8 किलोची पायली आहे तुमची. तुमची पायली किती किलोची आहे? पाहिली आहेस नाही आमच्याकडे. चौथ्याकडे तुमच्याकडे. बरोबर. तुम्ही आमचा सारखा हिशोब आहे. आम्हाला जमते आपल्याकडे. ते जामनेर भागात तिकडे तुमचा तालुका जामनेर आहे. पण आपले जामनेर गावात काही आहे ना पौर गाव आहे तिथे पायचा हिशोब आहे. मला ते पायचा. आणि काय असते तुम्हाला 12 कोस गेले की सगळंच बदलते. बाबा 12 कोस गेले की राहणं बदलते, खाणं बदलते, ठेवण बदलते, सर्वच बदलते, भाषा बदलते. 12 कोस गेले की असं. तर पायलीवर धान्य एकटीला 3 सांजा जाते. तर पायलीवर धान्य 1 पायली म्हणजे 8 किलोची असते काही ठिकाणी. आमच्याकडे चौथ्याचे 4 किलो, 3.5 किलोचा चौथ्या असते. आता एकटीला 8 किलो धान्य 3 सांगा एकटी संपवते तरी म्हणते मला धकत. आता तिला किती आवड असावी खरा. अहो एकटीला पायलीभर धान्य 3 सांगा पुरत नाही. एवढंच नाही, महाराज पुढेही म्हणतात गेल्या वारी आणली होती 10.5 शेर साखर. 10.5 शेर साखर गेल्या वारी आणली होती. पुढचा वार सुद्धा येऊ दिला तरी म्हणते मला धकत. इतकं खाऊन सुद्धा मला धकत नाही. अहो आणि काय सांगा स्वामी तुम्ही माझ्याकडे काही बघत बघावं. अहो तिला झोपण्याकरता तर महाराज म्हणतात तिला झोपण्याकरता जरा बिछाना, सुगंधित असे फुलं, झोपत असताना सुगंधित असं आतेल, चंदना रहित केला त्या ठिकाणी, चंदनाची उटी, अशा सर्व किती सुविधा असताना आणि तरी सुद्धा त्याला म्हणते ते आणा आणि आणा. शेवटी तुकोबरा म्हणतात अरे बाबा तिची आणा पुरवून या श्रीने महाराज म्हणतात जिवंत असताना त्याला काय केलं. तुका म्हणे जिता गाढव केला
मेल्यावर नरकात घातलं काय उपयोग केला मला काय हित केले सांग बाबा काय हित केले सांग बाबा काय हित केले सांग आयुष्य वेचोनी कुटुंब पोषिले काय हित केले सांग काय हित केलं महाराज काय हित काय पुरुषार्थ कमवला अहो जिवंत असताना गाढव झाला आणि मेल्यावर नरकात घातला काय उपयोग आहे मला काही गोष्टी अशा असतात साध्य होतात पण साध्य झालेल्या गोष्टी त्याची फलश्रुती चुकीची प्राप्त होते तेव्हा तेव्हा लक्षात घ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात ओवी आली नमुष स्वर्गाधिपती झाला परी तो राहुटी भांबावला भुजंगत बापावला ज्ञानोबराय म्हणतात अरे बाबा नहुष राजा हा स्वर्गाचा पती झाला म्हणजे मालक झाला नहुष राजा आता स्वर्गाचा पती होणं म्हणजे सोपी आहे गोष्ट महाराज तव पुण्याची पावती सरे सवेंद्रपणाची उठी उतरी येऊ लागत ती म्हातारे मृत्यू लोक स्वर्गामध्ये राहायचं असेल तर पुण्य लागेल ज्या दिवशी पुण्य संपलं उठी उतरली की निघा खाली मग काही राहता येत मग स्वर्गात जर राजा व्हायचा असेल म्हणजे इंद्र व्हायचा असेल त्याला सोपी साधना सांगितली महाराज म्हणतात 100 यज्ञ केले 100 यज्ञाचं फळ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त आहे तो इंद्र होतो नहुष राजाने त्या ठिकाणी महाराज त्याला स्वर्गाचा राजा व्हायचं म्हणून त्याने 99 यज्ञ पूर्ण केले 99 एकच राहिला होता 100 शेवटचा यज्ञ पूर्ण करायचा होता आणि महाराज देव लोकांना खटकलं हा जर स्वर्गाचा राजा झाला तर स्वर्गाचं काही खरं नाही म्हणून देव लोकांनी आयडिया लढवली आणि नारदाला पाठवलं भेटण्याकरता नहुषाला नारदाला भेटण्याकरता पाठवलं नहुष राजाला भेटण्याकरता नारद महर्षी गेले नारायण 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 महाराज महाराज गेल्यावर नारद म्हणजे काही सामान्य नव्हते निरोबरा म्हणतात नारद वैष्णवांचा शिरोमणी नाचे कीर्तनी सर्वदा देव त्याची पूजा करी नमस्कारी भेटता दैत्या घरी बहुमान द्याता ऐसा कीर्तनाचा बळीबार महाराज नारदाचं वर्णन निरोबरांनी का भूमिकात केलं महाराजांचं वर्णन करत असताना नारद वैष्णवांचा शिरोमणी असे असणारे त्या ठिकाणी नारद जर दैत्याच्या घरी जर गेले तर दैत्य आसन सोडायचे नारदाला बसण्याकरता दे असा नारदाचा अधिकार आणि नारदाला पाहिल्यावर नहुष राजा आसन उठला या महाराज बसा श्री संताची या माता साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला नारदाला आपला आसन दिलं बसण्याकरता आणि नारदाच्या चरणाजवळ नहुष राजा बसला सेवा करू लागला सेवा करत असताना आणि आगाऊपणा केला तो महाराज मी कसा दिसतो काय गरज दिसते विचारण्याची काही गरज होती का पण काही त्याला स्वभाव असतो विचारावं विचारलं मी कसा दिसतो आता मी कसा दिसतो असं म्हटलं आणि नारद म्हणतात तू अरे बाबा तुझं काय वर्णन करावं म्हणे तुझा जर विचार केला म्हणे तर तू कुंभाराच्या घरचं 4 पायाचा दिसतो तुला गाढवाची उपमा दिली तू गाढवासारखा दिसतो असं म्हटलं आता गाढव म्हटल्यावर बरं वाटेल नहुषाला तो स्वर्गाचा पती होणार होता आता गाढवाची उपमा दिली बरं वाटेल अरे शब्द बोलू लागला महाराज नारदाला बोलत असताना नारदाने शांत पैसे अरे अहो महाराज मी स्वर्गाचा पती यावेळी झाला नाही होणार आहे माझे लांब आहे तुम्ही मला आई उपमा दिली हो म्हणे मग मी केव्हा स्वर्गाचा पती होईल जेव्हा तुझ्या इंद्राची पत्नी जवळ बसेल ना तेव्हा तू स्वर्गाचा मार तोपर्यंत नाही आता जातो आणि घेऊन येतो
नारदाच्या आंदोलनात जाणार आहे का? नारदाचं टावर जे होतं ते 5G होतं, याचं 4G का 3G होतं मला नाही माहिती. नारदाचं फुल होतं. नारद त्याच्या आधी स्वर्गात गेला, सांगितलं स्वर्गाचे दरवाजे बंद करा म्हणे. का? नव इंद्र येतोय म्हणे, तुला सांगितलं. आणि हा नवूस राजा स्वर्गात गेला, दरवाजा ठोकला बाहेरून. आतून आवाज आला, कोण? म्हणे मी नवीन इंद्र. नवीन इंद्र? वा, तुमचं स्वर्गामध्ये स्वागत आहे. तुम्ही कशावर बसून आला? म्हणे ऐरावत टावर. ऐरावत टावर हे मागच्या इंद्राचं उष्ट वाहन आहे. अशा वाहनावर बसा की ज्या वाहनावर कोणीच बसलं नाही. कशावर बसावं विचार करू लागला. नंदी घेतला तर महादेवाचा आहे, मोर घेतला कार्तिक स्वामीचा आहे, वाघ घेतला आई भवानीचा आहे. प्रत्येक वाहन प्रत्येक देवाने अटकवून टाकलेलं एकही वाहन शिल्लक नाही. घ्यावं काय? तसा मृत्यू लोकात पुन्हा खाली आला. आणि खाली आल्यावर त्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ महात्मे एका अरण्यामध्ये तपश्चर्या करत होते. आणि त्याचं लक्ष त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांकडे गेलं. विनाशकाले विपरीत बुद्धी. माणसाचा विनाश काल आला की त्याला विपरीत बुद्धी सुचली. त्याला विपरीत बुद्धी सुचली. अरे यांच्या अंगावर कोणी बसलं नाही. लोकांना उठले, हा त्यांनी पाहिलं अरे आपल्या राज्याचा राजा आहे आणि राजाने सांगावं प्रजेने ऐकावं. म्हणून त्याची हुकूम त्या ठिकाणी राजाचं ऐकलं. सांगितलं काय झालं राजा साहेब? म्हणजे काय नाही, मला स्वर्गात जायचंय, पालखीला झुंपा तुम्ही. तो पालखीला झुंपले. हा पालखीमध्ये बसला आणि पालखी चालू लागली, पण स्वर्गात जाण्याची नाही. त्याला पटपट त्याला असं म्हणायचा, सरसर म्हणा असं म्हणायचा, पुन्हा 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 म्हणायचा. त्याला स्वर्गात जाण्याची घडी झाली आणि राग आला. आणि रागाच्या भरात माणसाचा राग चांगला नसतो. राग इतका वेगळा आहे ना, ज्या त्या जीवनामध्ये राग आला की त्याने केलेली तपश्चर्या बाहेर शांत. राग केला, क्रोध निर्माण झाला की केलेली तपश्चर्या सर्वी बाहेर जाते. राग आला, रागाच्या भरात याने त्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याला पालखीतून लाथ मारली. सर चल असं म्हटलं आणि ब्रह्मनिष्ठ महात्म्याने पालखी खाली ठेवली. मूर्खा, तुला आपला राजा म्हणून तुला आम्ही आमच्या खांद्यावर घेतलं, तू सर चल म्हणतो. लाथ मारली मला, राग आला, हातात पाणी घेतलं. जा, मला सरसर चल म्हणतो. ज्या पालखीत बसतात त्याच पालखीत चढ होऊन पण. काय उपयोग झाला? काय हित केले सांग बाबा. काहीच केलं. नवूस स्वर्गाधिपती झाला, परी तो राहुटी भांबावला. भुजंगत्व पावला. भुजंगत्व पावला कशामुळे? महाराज साध्य केलेली वस्तू त्याचं फळ त्याला चुकीचं प्राप्त झालं. जर त्याचं फळ चांगलं मिळालं असतं तर महाराज स्वर्गात आला. पण त्याचा उपयोग वाईट केला आणि वाईट उपयोगामध्ये क्रोधायमान झाला. रागाच्या भरामध्ये सर्वी केलेली तपश्चर्या वाया. महाराज तसं याने धर्मपत्नीला मिळाली, पण त्या धर्मपत्नीच्या नादी लागून हा जिवंत असताना गाढव झाला, मेल्यावर महाराज. म्हणून कबीर महाराज म्हणतात, काना होगी तेरी मेरी, जो देना तो अच्छा देना, सब संतन को लागे प्यारी, नहीं तो काना होगी तेरी मेरी. आशिया तर दे, नाही तर देऊ नको. विठ्ठल. हा पहिली आवड सांगली तुम्हाला संसार माणसाची. दुसरी आवड आहे लोभी माणसाची. लोभी. आता लोभ्याचा जर विचार केला, कोबऱ्या म्हणतात लोभ्याला काय आवडते? सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या आवडे धन.
तैसा नारायण. महाराज म्हणतात लोभी माणसाला काय आवडते? फक्त धन आवडते. धना व्यतिरिक्त त्याला दुसरं काही आवडत नाही, काही आवडत नाही, फक्त धन. धन. महाराज एक लोभी मनुष्य इतका लोभी होता, इतका लोभी होता की त्याने आपल्या धनाची हिशेवाटी होऊ नये म्हणून त्याने लग्न केलं नाही. त्यातले आम्ही नाही बरं. विठ्ठल विठ्ठल महाराज इतका लोभी होता, खूप गरगरत श्रीमंती त्याच्याकडे, पण इतकी श्रीमंती असून त्याला वाटायचं जर आपण लग्न केलं तर आपल्या संपत्तीचे हिशेवाटे होतील, म्हणून ती हिशेवाटे होऊ नये म्हणून त्याने लग्नच केलं. काय उपयोग आहे? इतकी संपत्ती असून उपयोग आहे मला. शेवटी म्हातारपण जरा अवस्था प्राप्त होते त्याला. बाकीच्या शेतातल्या लोकांनी नातेवाईकांनी समजूनदारी असा मृदूपणा करून इतकी संपत्ती करशील काय? शेवटी मिळावती संपत्ती घेईल कोण म्हणून समजवून घातल्यावर आणि मग त्याने शेवटच्या टप्प्यामध्ये लग्न केलं. म्हणजे म्हातारपणे त्याला म्हणतात आई बाईनं दिली भर. पुढचं तू म्हणूया लग्न केलं म्हातारपणे, पण त्याने तिला त्याच्यापासून संतती होऊ दिली नाही. कारण हिला जर संतती झाली तर माझ्या संपत्तीचे हिशेवाटे होतील. महाराज संपत्ती करोड 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 मरण पावला आणि मेल्यावर आसक्ती संपत्तीवर ठेवली आणि त्या संपत्तीवर हा भुजंग झाला. त्या संपत्तीवर हा भुजंग झाला. काही उपयोग नाही महाराज. एवढी संपत्ती त्याने आपलीशी केली, पण शेवटी मेल्यावर त्या संपत्तीची आसक्ती ठेवली आणि त्या संपत्तीवर सर्प झाला. काही उपयोग नाही. दुसरी आवड संपत्ती. तिसरी आवड आहे देवाची. देवाची आवड आहे. आणि महाराज देवाची आवड जर विचार केला तर नाथ महाराज देवाच्या आवडीचे प्रकार सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार. 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 नामाचा हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज एवढंच नाही, नाथ महाराज सांगतात अरे बाबा त्या जीवनामध्ये साधना सांगितली. आषाढी कार्तिकी पंढरीची साधन निर्धारी आल नाही. बाकीची साधना करण्याची गरज नाही. आषाढी आणि कार्तिकी वारी. महाराज म्हणतात एका जनाधनी आणि साजाचा नेम तो देवा परम पूज्य देवी. महाराज केव्हाही सांगतो हा भंगाला तर या भंगाला बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सांगत असतो माझ्या श्री गुरुचं चरित्र सांगत असतो. महाराज तुम्ही पाहिला आहेत की नाही मला माहित नाही. बाबांनी पाहिला श्री गुरु महाराजांना. महाराजांचं वयाच्या 14 वर्षापासून वयाच्या 58 वर्षापर्यंत अविरत
पंढरीची वारी आणि महाराजांच्या जीवनामध्ये महाराज मी नेहमी सांगत असतो बाबा की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची एक वारी चुकली नारू रोगाने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना नारू झाला होता. त्या नारू रोगाने एक वारी चुकली महाराज. पण मी आशा गुरूंचा शिष्य आहे. वयाच्या 14 वर्षापासून वयाच्या 58 वर्षापर्यंत एकही वारी त्याच्या जीवनात चुकली नाही. आशा गुरूंचा मी शिष्य आहे. विठ्ठल स्वाभिमान आहे मला आमच्या गुरुविषयी. अभिमान नसावा पण स्वाभिमान असावा. असे श्री गुरु महाराज यांचं जर जीवन पाहिलं महाराज तर आषाढी कार्तिकी कायम वारी होती जीवनामध्ये. दोघही वाऱ्या पाहिजे जाणंही आणि येणंही. आणि महाराज गळ्यामध्ये आम्हा अलंकार रुद्रांचे शृंगार गळामाळ शोभे तुळशीची तुळशीची माळ अलंकार त्या ठिकाणी आणि बाबा मुद्रा लावायचे महाराज. आणि गंध महाराजांचा इथून असायचा. आणि महाराजांचा गंध लावला मुद्रा लावल्या की साक्षात स्वरूप पांडुरंगाचं दिसायचं. मी काय सांगावं अशातलं काय नाही. बाबांनी पंडित बाबांनी सर्वांनी पाहिला या महाराजांनी श्री गुरु महाराजांना पाहिलाय महाराज. त्यांच्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी वारी चुकली नाही असे नियम त्यांच्या जीवनामध्ये कंटिन्यू होता महाराज. एवढा नियम करून सुद्धा श्री गुरु महाराज शेवटचं कीर्तन केलं होतं महाक्षेत्र पंढरपूरला. त्यांनी शेवटचं कीर्तन केलं दशमीला आणि आषाढ मध्य प्रतिपदा त्याने देह ठेवला. तेव्हा अभंग म्हटला होता नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा नष्ट पापी न मी हीन नाही केले तुझे ध्यान. महाराज रात्रंदिवस माझा पाशी दडू काढू लागलाशी क्षमा करे देवराया दाशी जनी लागे पया. अभंग त्याने शेवटामध्ये एवढी सेवा करू वयाच्या 14 वर्षापासून 58 वर्षापर्यंत एकही वारी चुकली नाही. आषाढी कार्तिकी नियम म्हणजे नियम होता वारीचा महाराज. किती काही असो पण वारी नाही चुकली. सत्य भाऊ वारले पण वारी नाही चुकली. नियम महाराजांचा होता महाराज. आणि महाराज अशा या अभंगाचा जर मी विस्तार केला तर या अभंगामध्ये पूर्ण तंतोतंत श्री गुरु महाराज बसतात. विठ्ठल देवाची आवड आहे आणि सर्वात महत्वाची आवड आहे संतांची. संतांची आवड महाराज. अहो संतांच्या आवडीचा विषय जर सांगायचा म्हटलं तर संतांना काय आवडते.
भीमा पांडुरंग आवडीचा प्रकार सांगितला संतांचा. संतांना आवडते काय महाराज तुकोबराय म्हणतात संतांना आवडते पंढरी. मग पंढरी का आवडते काय कारण आहे पंढरी आवडण्याचं कारण बरेचसे आहे. 18 कारण सांगितले. 18 नाही सांगणार तुम्हाला ते मर्यादा सांभाळायचे. 10 ला सेवा संपवायचे 9:30 वाजले. विठ्ठल त्यामधलं पहिला आवडीचा प्रकार त्या ठिकाणी पंढरी का आवडते. पंढरी आवडण्याचं कारण आहे पंढरी पंढरी म्हणता बापाची मोहरी. पंढरी आवडण्याचं कारण काय आहे. पंढरी आवडण्याचं कारण आहे की पंढरी पंढरी जर तोंडाने म्हटलं तर पंढरी पंढरी म्हणता बापाची मोहरी. बाबा तुमचं नाव घेतलं तुमचं नाव घेतलं की बाप निघून जातात. फक्त पुढल्या शिकत राहते पंढरी पंढरी म्हणत बरोबर आहे त्याप्रमाणे. मी काही माझा प्रश्न करत महाराज एवढंच नाही. आहो ती पंढरी घरी बसल्या बसल्या म्हटलं एवढंच नाही. महाराज म्हणतात जाईल म्हणे पंढरीशी. पंढरीशी जाईल गेला नाही बरे अजून. आणि विचार करतोय आषाढी वारी अजून वारी वर्षाला आहे समजा आताच वारी संपली आणि आतापासून विचार करतोय महाराज पुढच्या वर्षी तुमच्या बरोबर मी फिक्स आहे. महाराज तुमच्या बरोबर नाही आलं तर मुक्ताबाई बरोबर फिक्स आहे. येतो त्या वर्षी वारी चुकवतच नाही येतोच. इथे दिसतं म्हटलं बरे 10 महिने द्यायचे आहे आणि आतापासून या वर्षी 11 महिने आणि मग अधिक मसाला आहे. विठाला जायचंच आहे. लोक काय विचार निष्ठा म्हणतोय जाईल म्हणे पंढरीशी यमथोर चिंता करे यमथोर चिंता यमथोर चिंता करतो. यम थरथर कापतो का कारण हा आपला गिराईक राहिला. तुका म्हणे जा एक वेळ पंढरी दयाची घरी यम नये. त्याच्या घरी यम सुद्धा येत नाही. म्हणून त्या ठिकाणी मला पंढरी क्षेत्र आवडते. हेच कारण नाहीये महाराज. पंढरी क्षेत्र आवडण्याचं कारण आहे निश्चित त्या ठिकाणी मला जसं लेकीला काय आवडते माहेर आवडते का सासर. माहेर आवडते. सासरमध्ये किती सोन्याचा घास असू द्या पण सासरमध्ये सोन्याचा घास असू द्या पण आवड माहेर सासरची नाही. सासरमध्ये सर्व गोष्टी अवेलेबल असू द्या. सासर त्या ठिकाणी इथे एका टायमाची जरी चटणी भाकर जरी भेटली पण तरी कौतुक कुठला आहे माहेरातला आहे. सासरामध्ये किती असू द्या सासरवाडीमध्ये पण कौतुक माहेरातच आहे. अहो तसं ते पंढरी क्षेत्र संतांचं माहेर आहे. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे बर्वे बर्वे पंढरपूर. महाराज ते पंढरपूर बर्व आहे म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात ते पंढरी क्षेत्र आम्हाला आवडते. आवडे पंढरी. भीमा भीमा सुद्धा भीमा का आवडते काय कारण आहे भीमा आवडण्याचं. महाराज भीमा चंद्रभागा एकच. चंद्रभागा आवडते का आवडते कारण चंद्रभागा क्षेत्र असं आहे महाराज की त्या चंद्रभागाला डोळ्याने पाहिलं अवघेचे तीर्थ घडलीये बेवडा. चंद्रभागा डोळा बेखलिया. महाराज ओळख नाही अरे सुखा लागी करीशी तळमळ अरे तू पंढरीकडे जाय मग तू अवघाची सुख रूप होशी केव्हा जन्मोजन्मीचे दुःख विसरती.
मग मला म्हणतात चंद्रभागेचे करिता एकच ना जे दोष पडती रान चंद्रभागा भीमा ते आवडण्याचं कारण आहे की भीमा चंद्रभागा आवडण्याचं कारण तिला पाहिलं की सर्व तीर्थांची भेट होते त्या चंद्रभागेत स्नान केलं तर महाराज सगळे दोष रानोरान निघून जातात असं असणारं त्या ठिकाणी तीर्थ ती चंद्रभागा भीमा मला आवडे पंढरी भीमा महाराज त्या ठिकाणचा पुंडलिक राय आवडतो पुंडलिक का आवडतो अवगीत संत एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया तो पुंडलिक राय आम्हाला आवडतो कारण आहे त्या पुंडलिकाला पाहिलं की सर्व संतांची भेट होते आणि संतांची भेट झालं की फल काय आहे पाप ताप दैन्य संतांची एक वेळा भेट होते आणि संतांची भेट झाली की फलश्रुती सांगितली पाप ताप दैन्य उठावटी झाली या भेटी हरिदासांची संतांची भेट होण्याकरता बहु पुण्य लागते महाराज फार पुण्य लागते ज्ञानोबा म्हणतात अरे बाबा आमच्या जीवनामध्ये आम्ही बहुत त्या ठिकाणी बहु पुण्य केलं पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते मदाची फळाशी आली परमानंदवादी मानसी भेटी झाली या संतांची मला एवढंच नाही ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये 7वा अध्याय 7व्या अध्यायातील 19 क्रमांकाचा श्लोक बहुनाम जन्मनामांमध्ये ज्ञानवान नाम प्रपंचते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ महात्मा दुर्लभ असतो सहज मिळत नाही महाराज तो सहज मिळत नाही मग तो कोणता महात्मा आहे ज्ञानोबा त्याच्या गाठी सांगतात जे तो विषयाची काम क्रोधाची सागरे जो कोणी आला पहाडी सदन असा महात्मा जीवनामध्ये दुर्लभ असतो आणि ते महात्म्य दुर्लभ आहे ते पुंडलिक राय आहे आणि त्या पुंडलिकाची भेट झाल्यावर फलश्रुती सांगितली सर्व संतांची भेट एक वेळा होते आणि त्या संतांची भेट झाल्यावर त्याची फलश्रुती सांगितली पाप ताप दैन्य दायवती झाली या भेटी हरिदासाची पुंडलिक राय आवडतो तिथलं तीर्थ चंद्रभागा आवडते ते पंढरी क्षेत्र आवडते नोव्हे महाराज त्या क्षेत्रामधला असणारा भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा आम्हाला आवडतो का आवडतो काय कारण आहे आज सांगतात अभंगाचं पहिलं आवडे हे रूप Yeah.
आलोचन सुखावले. महाराज म्हणतात त्या पंढरी क्षेत्रामधला असणारा भगवान पांडुरंग परमात्मा आम्हाला आवडतो. मग आवडण्याचं कारण काय आहे महाराज? कारण त्या देवाचं स्वरूप इतकं सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे. राजसकुमार मदनाचा मकळा रवी शशी कडा रोपरिया असं सुंदर स्वरूप त्या देवाचं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझे हेती सर्व सुख ते माझं सर्व सुख आहे. असं असताना भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबराय म्हणतात मला आवडतो. आवडण्याचं कारण काय आहे महाराज? त्या देवाचं स्वरूप पाहिलं. नामदेवरायांचे गौरव आहे महाराज. नामदेवराय दुःखाचे निवृत्ती महाराज जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती व्हायचं असेल, निवृत्त करायचं असेल दुःखाला तर काय करा? तर त्या भगवंताचं स्वरूप पहा. म्हणून ते स्वरूप मला आवडते. आवडे हे रूप, ते रूप मला आवडते. का आवडते महाराज? आवडण्याचं कारण सुद्धा तुकोबराय सांगतात. तुकोबराय म्हणतात त्या देवाचं मुख पाहिलं की फलश्रुती सांगतात कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. त्या देवाचं मुख पाहिलं की कोटी ब्रह्महत्या निघून जातात. कोटी ब्रह्महत्या म्हणजे काही सामान्य आहे का महाराज? ती ब्रह्महत्या सामान्य नाही. अहो ब्रह्महत्या अनेकाच्या हातून घडली. ब्रह्महत्या इंद्राच्या हातून घडली. ब्रह्महत्या प्रभू रामचंद्राच्या हातून घडली. रावण हा राक्षस होता. राक्षस जरी होता पण तो ब्राह्मण आणि ब्राह्मण असल्यामुळे प्रभू रामचंद्राच्या हातून रावणाला मृत्यू मिळाला. रावण ब्रह्म त्या ठिकाणी तो मेला
आणि त्या ठिकाणी रावण मेल्यामध्ये प्रभू रामचंद्राला ब्रह्महत्या लागली. ती ब्रह्महत्या लागल्यामुळे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले, पण बेचैन झाले, झोप लागत नव्हती, चित्त लागत नव्हतं. आणि त्यातल्या त्यात भगवंताच्या उजव्या हाताला सोन्याचा केस फुटला होता. कशामुळे? ब्रह्महत्या घडली म्हणून. हो, ब्रह्महत्या देवाला सोडली नाही, मला देवाला ब्रह्महत्येने देवाला सोडलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणजे काय सामान्य होता तुम्हाला? जिने विश्वजन्मीय देव महर्षी देवा संस्कार 21 स्वर्गात दिलेले सत्ता मात्र असा असला जगाचा मालक. त्याच्या ब्रह्महत्यामध्ये तो तर राक्षस होता. रावण हा राक्षस होता, पण जरी राक्षस होता पण तो ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण प्रभू रामचंद्राच्या हातात मरण पावला. त्याची हत्या प्रभू रामचंद्राला लागली आणि मग ती ब्रह्महत्या लागल्यामुळे भगवंताला आपल्या हातावर सोन्याचा केस फुटला. उजव्या हातावर केस फुटत नाही, पण केस फुटला महाराज ब्रह्महत्या. त्या ठिकाणी त्याची प्रभू रामचंद्राची ब्रह्महत्या जाण्याकरता वशिष्ठाने त्यांना मार्ग सांगितला. हत्यारण कुंडामध्ये त्यांनी जेव्हा स्नान केलं, ज्ञानामुळे ते हत्यारण कुंड आहे, त्या हत्यारण कुंडामध्ये जेव्हा त्यांनी स्नान केलं, ते केसही गळालं आणि ब्रह्महत्या नाही झाली. मग आता त्या ब्रह्महत्याचा इतक्या दूर जाण्याकरता आपल्याला किती हे लागेल? मग त्याचा सोपा पर्याय सांगितला. महाराज म्हणतात, तुकोबराय म्हणतात, तुम्ही त्यातून जर ब्रह्महत्या घडली ना तर भगवंताचं मुख बघा. मला ब्रह्महत्या घडली, ब्रह्महत्या इंद्राच्या हातून घडली. इंद्राच्या हातून ब्रह्महत्या घडली कारण इंद्राला त्या ठिकाणी शस्त्र दिलं होतं. शस्त्र ब्रह्मदेवाने, ते शस्त्र त्या ठिकाणी इंद्राने घेतलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, इंद्रा हे शस्त्र खाली ठेवतो नको. ज्या दिवशी खाली ठेवलं की पाताळामध्ये निघून जाईल, तुझ्याकडे राहणार नाही. मग ते शस्त्र तुला जवळ ठेवायला लागेल. इंद्र म्हणजे काय? इंद्र काही तो राजा होता, फक्त काही तो ठिकाणावर राजा होता, तो राजा होता. काय स्वर्गामध्ये काय करायचं ते सर्व ते राजा होता तो. त्याला वाटतं जर आपण या उर्वशीने याच्या नादी लागलो आणि ते शस्त्र जर खाली ठेवलं आणि ते स्वर्गामधून डायरेक्ट मृत्यू लोकांना थांबणे डायरेक्ट ते पात्रामध्ये निघून जाईल, पण शस्त्र काय उपयोगाचं नाही. म्हणून ते दधीची ऋषीला ते शस्त्र दिलं. पण ते दधीची ऋषीने ते शस्त्र कितीतरी वर्ष ते सांभाळलं. आता किती वर्ष सांभाळल्यावर आता आलाच नाही इंद्र घेण्याकरता. आता इंद्र घेण्याकरता आला नाही म्हणजे दधीची ऋषीला काय वाटलं, याला काही काम नसेल. जसं जुन्या काळामध्ये बँक नव्हती, बँक नसल्यामुळे मग काय करायचे जुन्या काळामध्ये लोक, चांगलं घर असून चांगला माणूस आहे बा, पण त्याच्याकडे कधी ठेवायची, हे राहू द्या बा तुमच्याकडे, मला नंतर काम करेल तेव्हा द्या. सांभाळायला देत होते ना जुन्या काळामध्ये, तसं ते त्यांना सांभाळण्याकरता दिलं. आता काही लोक कसं असतात की दिलं सांभाळण्याकरता, पण हे स्वतः द्या म्हणतच आहे. विषय वेगळा, आपल्या इथे जायचं, आपल्या विषयाकडे यायचं आहे, कारण वेळ संपलेली आहे. मी एक चरण सोडणार आहे आणि बाकीचे सोडणार आहे. तसं तारीख देताना आमची दिंडीतच तारीख दिली त्यांनी मला पालखीमध्ये, तसं काही ठरवलं नव्हतं ते पूर्ण, त्याच्यामुळे मी खुल्लं करून घेतलं. बरं, म्हणून दधीची ऋषीला त्या ठिकाणी ते शस्त्र ठेवण्याकरता ठेवलं. ते हजारो वर्ष त्यांनी ते शस्त्र सांभाळलं. मग ते त्यांनाही त्रास होत होता. ते जर जमिनीवर ठेवलं ते पदार्थ निघून गेलं तर त्रास आपल्याला होतो. म्हणून त्यांनी काय केलं, ते शस्त्र उगाडून पिऊन गेले. ते शस्त्र उगाडून पिऊन गेले आणि त्या शस्त्रावर काम पडलं इंद्राला शस्त्राचं काम पडलं. आता इंद्राला शस्त्राचं काम पडल्यामुळे आता मग शस्त्र मारण्याकरता गेले. म्हणे ते शस्त्र तर मी काही ठेवलं नाही म्हणे, आणि मग ते शस्त्र मी उगवून ठेवून गेलो म्हणे. अरे बाबा, आता कठीण काम झालं आणि त्या शस्त्राशिवाय तो राक्षस होणार नाही, मारायचं आहे म्हणे. मग आता काय करायचं? म्हणून इंद्राला त्याने सांगितलं, दधीची ऋषीने सांगितलं, माझे जे हाड आहेत म्हणे त्या शस्त्रासारखे झाले, कारण ते पूर्ण उगवून पिऊन गेलो, तर माझे हाड त्या शस्त्राचं काम करते. म्हणजे मग द्यावं तुमची हाड, मी असा नाही मरत, मी असा कसा मरेल? म्हणजे मग काय करायचं? मग त्या मी असं नाही म्हणत, कारण मला देवाची भेट घ्यायची आहे आणि देवाची भेट घेण्याकरता मी साधना केली, देव मिळाला नाही. आणि जर देव नाही मिळाला तर मग काय होईल? मदत ते हातात दिलं असं बरोबर आहे ना, तू कोबऱ्या होता नाटाच्या बघा.
देव तर नाही प्राप्त झाला, हाची देखील आहे का मूर्तिमंत. मला ते संत हसतील ना, देव नाही मिळाला. म्हणून मला एक काम करा, मला देव भेटवून द्या आणि जगामध्ये जेवढे तीर्थ असतील त्या तीर्थांचं स्नान करून द्या एकाच वेळेस. सांगितलं म्हणजे आता कसं जमलं सांगितलं. इथं काही गोष्ट सोपी, काही अवघड होती, काही गोष्ट देव लोकांना बोलवायचं आणि सगळे तीर्थ एकत्र करायचं का अवघड होती का? नाही, काय अवघड नाही. मला आता जर मुख्यमंत्री सांगितलं मला पंतप्रधानांशी फोन करून द्या, मुख्यमंत्री का फटकन बटन दाबीनं मुख्यमंत्र्याला फोन करेल. कारण इंद्र म्हणजे हा राजा होता आणि त्या सांगितलं सर्व देव लोक खाली या, तिकडे लोक येतच खाली, तर तीर्थ एकत्र व्हा, तीर्थ एकत्र व्हायचं होतं. आणि मला सर्व तीर्थ एकाच ठिकाणी जमा झाले, सर्व देव लोक एका ठिकाणी जमा झाले, सर्व देवाचं दर्शन घेतलं, सर्व तीर्थांचं स्नान केलं आणि दधीची ऋषीने आपले हाड सर्व त्या ठिकाणी त्या इंद्राला सर्व हाड देऊन टाकले. त्याचं एक आसन तयार केलं, इंद्रासन, वज्रासन, चार केले, चार. पण त्याचं मेन जे आसन आहे, आश्र आहे, शस्त्र आहे, ते इंद्राचं. चार आसन, चारचे शास्त्र केले. त्या चार शस्त्रापैकी मेन इंद्राकडे दिलं आणि त्या इंद्राला त्या ठिकाणी दधीची ऋषी मेले म्हणून त्याचं पातक त्याला लागलं. आता त्याचं पातक लागल्यामुळे आता ब्रह्महत्या घडली ना. आता ब्रह्महत्या घडल्यामुळे ती ब्रह्महत्या इंद्राच्या पाठीमागे लागली. इंद्र पडतोय पुढे, ब्रह्महत्या पडते मागे. इंद्र पडतोय पुढे, ब्रह्महत्या पडते मागे. ब्रह्महत्यामध्ये इंद्रा तू जरी राजा असला स्वर्गाचा, पण आम्ही तुला सोडणार नाही, म्हणून त्या ठिकाणी इंद्र त्या ब्रह्महत्येच्या घाताने 1000 वर्ष कमलतंतूमध्ये लपून राहिला. आणि मग त्याला असं वाटलं आता ब्रह्महत्या निघून गेली असेल, परंतु 1000 वर्षाने कमलतंतूमधून बाहेर निघाला आणि ती ब्रह्महत्या त्याच्यावर झडप घालणार तितक्यात त्याने ते वज्रासन मारलं. मारताच त्या ब्रह्महत्येच्या 4 विभागण्या झाल्या. 4 विभागण्या झाल्या. 4 विभागण्या होतात. ती ब्रह्महत्या तू किती विभागण्या कर, पण आम्ही तुला सोडणार नाही, नाही तर आमचा विल्हे वाटला. मग तो इंद्र राजा, मग राजाने त्या इंद्राने त्या ब्रह्महत्याची विल्हेवाट लावली. मग पहिला भाग दिला झाडांना. झाडाला दिला. झाडातून जो डिंक निघतो ना द्रव रूपाने तो डिंक बाहेर निघतो. ती ब्रह्महत्या आहे. म्हणून ती ब्रह्महत्या असल्यामुळे लोक उपासाने खातात. तुमचा विषय मी काही सांगतो. डिंक खाऊच नाही, शास्त्रामध्ये खाऊच नाही, कारण ती ब्रह्महत्या आहे. डिंक खाल्ला म्हणजे ब्रह्महत्या आपल्या गोपांडी बसेल ना. खाऊच नाही डिंक, ती ब्रह्महत्या आहे. हो. दुसऱ्या ठिकाणी सांगितलं, काही ठिकाणी सांगतात जमिनीला, काही ठिकाणी सांगतात पाण्याला. 2 ठिकाणी आला. तर पाण्यामध्ये जो फेस येतो ना, फेस, ती ब्रह्महत्या. म्हणून स्नान करताना तीर्थामध्ये फेस अंगाला लागू देऊ नये. तो जर लागला म्हणजे ब्रह्महत्या लागली. आणि काही ठिकाणी सांगितलं जमिनीला. जमिनीमध्ये आपण बोरवेल केली, तिथे क्षार निर्माण होतात. क्षारयुक्त पाणी आहे बा, ते क्षारयुक्त पाणीच म्हणजे ब्रह्महत्या आहे. आणि ते क्षारयुक्त ब्रह्महत्येचं पाणी आपल्या पोटात गेलं की मग किडनी स्टोन तयार आहे, ब्रह्महत्या. लक्षात ठेवा. आणि तिसरा भाग सांगितला ब्रह्महत्येचा, तो दिला अग्निनारायणाला. अग्नी जुन्या काळामध्ये पद्धत होती, अगोदर चूल चेटवायचे आणि मग पातेलं ठेवायचे. अशी पद्धत होती की नाही आजी? आधी जुनी काळ पद्धत तशी होती बरं बाबा. आपण पाहिलं आता काळात चूल होती, आता चूल राहिले नाही. पण जुन्या काळात चुलीवर पातेलं ठेवण्याच्या आधी चूल चेटवायचे आणि मग नंतर पातेलं ठेवायचे. कारण चूल चेटवला जो धूर होतो ना, ती ब्रह्महत्या. आणि ती ब्रह्महत्या पातेल्यामध्ये जाऊ नये म्हणून पहिले चूल चटवून घ्यायचे, जाळ करून घ्यायचे आणि तो जाळ झाल्यावरच पातेलं ठेवायचं. म्हणून तुम्ही तसंच करत जात. अगोदर गॅस चटवता, नंतर पातेलं ठेवायचा. म्हणजे वा गॅस घेतला महागा झालाय. तुम्ही विचार करा. मला ती ब्रह्महत्या आहे. आणि चौथी ब्रह्महत्या दिली स्त्रियांना, ते तुम्ही समजून घ्या. Bye.
त्या देवाचं स्वरूप पहा, त्या देवाचं भगवंताचं दर्शन घ्या, त्या देवाचं मुख पाहिलं की काय होईल, कोटी ब्रह्महत्या पाहता जाती. म्हणून महाराज म्हणतात मला त्या देवाचं स्वरूप आवडते, आवडे हे रूप, ते रूप आवडते, आवडते सांगितलं. त्या ठिकाणी देवाला पाहिलं की दुःखाची निवृत्ती होते, देवाचं मुख पाहिलं की ब्रह्महत्या नाहीशी होते. एवढंच नाही, त्या देवाला पाहिलं तुका म्हणे तेव्हा सार्थक विठ्ठलची एक लेखनिया असा असणारा भगवंत. आणि त्या देवाला पाहिलं महाराज जीवनाची सार्थकता सुद्धा होते. म्हणून महाराज म्हणतात आवडे हे रूप, हे रूप मला आवडते. आणि ते आवडण्याचं कारण ते उचित आहे, सगुण आहे. सगुण असणारं स्वरूप त्या भगवंताला आवडते, कारण निर्गुणाची भक्ती करता येत नाही. सगुण त्या ठिकाणी भगवंताला, निर्गुण असणारा भगवंत त्या निर्गुणाला साकार करणारे संत आहे. आला नावा रूपा तुका म्हणे सोपा झाला असा असणारा सोपा भगवंत तुकोबराचा तुम्हाला आवडतो. आवडे रूप तो जिरे सगुण पाहता लोकजन सुखावले ज्ञानेश्वर.